तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठली सेवा करणं शक्य होत नसेल किंवा गुरुचरित्र पारायण जे की आपण फक्त संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ आपल्याला 45 मिनिटात कसं घेता येईल, गुरुपौर्णिमेनिमित्त ही दत्तसेवा आपल्याला कशी करता येईल याबद्दलच आपण आजच्या ब्लॉगमध्ये माहिती बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा, 29 तारखेला गुरुपौर्णिमा आली आहे आणि याच गुरुपौर्णिमेचा अवचित्त साधून आपण काही ना काही सेवा करण्याचा मात्र निश्चितच प्रयत्न करणार आहोतच. मग कोणी लिखित नामजप सुरू करणार आहे, कोणी स्वामीचरित्र सारामृताची सेवा चालू करणार असेल, तर कोणी गुरुचरित्र पारायण. प्रत्येकाला वाटतं की या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण गुरुचरित्र पारायण करावं. पण कसं असतं ना, मनुष्य जीवनात आलंय आणि आपल्या संसारिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्या, अडचणी सगळं काही सांभाळून आपल्याला सुद्धा गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, अगदी 45 मिनिटात तुम्ही जर या ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ पारायण केल्याचं फळ मिळतं. सर्वप्रथम तो ग्रंथ कुठला आहे, तर तो ग्रंथ आहे म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र. प्रत्येक जण याचं पारायण प्रत्येकाच्या घरात दर गुरुवारी होत असेल किंवा पारायण करायला अगदी 45 मिनिटं लागतात. माझ्याकडे सुद्धा हा ग्रंथ आहे. अगदी सुंदर आहे, सोप्या भाषेमध्ये प्रकाशित केलेला आहे, खूप मोठ्या अक्षरामध्ये आहे आणि फक्त 7 अध्यायाच्या मध्ये दिलेले आहे. ह्या ग्रंथ वाचण्यासाठी 45 मिनिटं पुरेसे आहेत किंवा मॅक्झिमम 1 तास तुम्हाला लागू शकतो. त्याचबरोबर याचा अर्थ असा नाही का मग गुरुचरित्र पारायण आपल्याला करायची गरज नाही, तर नाही, गुरुचरित्र पारायण सुद्धा आपल्याला करायचं आहे. पण ज्यांना खरंच वेळ नाही, ज्यांची इच्छा आहे पण त्यांना शक्य होत नाही, त्यांनी या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. पण ज्यांना काही कारणांमुळे शक्य होणार नाही, मी नाही करू शकत किंवा मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे, त्यांच्यासाठी असा सुंदर ग्रंथ आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विचरित प्रकाशित झालेला संक्षिप्त श्री गुरुचरित्र. जे याचं पारायण करतात, ते हे अध्याय पठण करतात, त्यांना खरंच वाटतं का आपण गुरुचरित्र पारायण करतो आहे. सगळं त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायणालाच गोष्टी सांगितलेल्या आहेत. कारण हे सगळं तसंच आहे, एवढंच आहे का ते संक्षिप्त आहे आणि हे छोटं आहे. कारण पण याला नियम वगैरे सुद्धा पाळण्याची गरज पडत नाही. हे बऱ्यापैकी म्हणजे आता बघा, आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तर त्याचे 53 अध्याय आहेत. आपल्याला ते एवढं करणं शक्य होत नाही, वाचणं शक्य होत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात किंवा एका दिवसात ते पठण करणं शक्य होत नाही. पण संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ आपल्याला जर मिळावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे पारायण नक्कीच करू शकता. आता हे पारायण कसं करायचं, फक्त गुरुवारी तुम्ही हे पारायण पठण करू शकता किंवा 11 दिवस तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत कधी तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही हे पारायण पठण करू शकता. एक सांगायला गेलं तर नोकरी प्राप्तीसाठी किंवा अगदी मनातील एखादी इच्छा, कुठलंही काम अडकलेलं आहे, कुठल्या सरकारी काम अडकलेलं आहे, तुम्हाला सरकारी जॉब हवा असेल, आपल्याकडनं होत नाही आहे किंवा कुठल्या तरी अडचणीत तुम्ही असाल, तर आयुष्यातील सगळ्याच गोष्टींवर स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्र जो काही आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे, त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र तुमच्या सगळ्या अडचणींवर उपाय आहे. बघा, तुम्ही दर गुरुवारी सुद्धा नेहमीसाठी आयुष्यभरात दर गुरुवारी सुद्धा तुम्ही हे पठण करू शकतात किंवा गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून तुम्ही 11 दिवस पठण करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी असेल तर नक्कीच तुम्ही सेवा करावी. 11 दिवस रोज तुम्हाला संपूर्ण पारायण करायचं आहे. आता एवढं जीव तोडून आपण सांगत असतो का, तर तुमचं छान व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, तुमचंही कल्याण व्हावं, तुम्हालाही सेवेची प्राप्ती व्हावी, महाराजांची प्राप्ती व्हावी, अध्यात्माची प्राप्ती व्हावी. त्याचबरोबर संपूर्ण अध्याय पठण करायचे असतात जेव्हा आपण संपूर्ण पारायण करत असतो. नेमकं कसं करायचं, तर बघा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो. हे संकल्प कसा करायचा इथे त्याच पद्धतीने दिलेला असतो, तो तुम्हाला वाचायचा आहे, त्याच पद्धतीने संकल्प करायचा आहे. सुरुवातीच्याच पानावर संकल्प वगैरे सगळी माहिती दिलेली आहे की मी माझ्या नोकरी प्राप्तीसाठी 11 संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करणार आहे, मी माझ्या लग्नासाठी 11 गुरुचरित्र पारायण करणार आहे किंवा मी माझ्या नोकरी आहे पण पगारवाढ होण्यासाठी 11 गुरुचरित्र पारायण करणार आहे, असा संकल्प करायचा आहे. नंतर तुम्ही पारायणाला बसायचं आहे, सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर रोजच्या उपासनेसाठी श्री दत्त गुरु मंत्र आहे तो तुम्हाला एकदा पठण करायचा आहे. लगेच अध्याय पहिला सुरू होतो. अध्याय 1 ते 7 तुम्हाला एकाच बैठकीत वाचायचे आहेत. अजिबात तुम्हाला उठबस करायची नाहीये जर तुम्ही संकल्प केला असेल तर.
त्याच्यातच बरोबर 1 ते 7 अध्याय तुम्हाला पठण करून घ्यायचे आहे आणि 1 ते 7 अध्याय पठण करून झाल्यावर तुम्हाला श्री गुरु अष्टक त्याच्यातच आहे बघा, म्हणजे ग्रंथाच्या पाठीमागे जे काही गुरु अष्टक दिलेलं आहे आणि करुणा त्रिपदी दिलेली आहे, याची सुद्धा माहिती मी बऱ्याच वेळा ब्लॉगमधून सांगितलेली आहे. तेही खूप सुंदर आहे श्रवण करायला, पठण करायला. ते सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने पठण करू शकतात. करुणा त्रिपादी इतकं सुंदर आहे. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चिंता श्रमवी आता. खूप मोठ्या म्हणजे सविस्तर त्यांनी दिलेला आहे. 8 मिनिटाचा आहे जर तुम्ही श्रवण केलं मोबाईलवर तर, आणि पठण केलं तरी सुद्धा. बघा, खूप मोठी कथा आहे. कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुद्धा एकदा ते पठण करू शकता, श्रवण करू शकता. श्रवण तुम्ही दररोज मोबाईलवर करू शकतात. त्याचबरोबर दत्त महाराजांना, म्हणजे ती एक कथा आहे, दत्त महाराजांना आपण प्रार्थना करत असतो का जेव्हा काही एक घटना घडली होती त्यांच्यासाठी ही करुणा त्रिपादी गायली जात होती दत्त महाराजांना शांत करण्यासाठी. तरी सुद्धा करुणा त्रिपादी आपण रोज पठण करायचे आहे. 11 दिवस ही सेवा तुम्हाला करायची आहे. सेवेचे काय नियम आहेत, तर ह्या सेवेचे नियम आहेत की मांसाहार वर्ज्य करायचा. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. अगदी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं किंवा केलं तरी चालेल, पण मांसाहार बंद करायचा, परान्न वर्ज्य करायचं. आता 11 दिवस मला हे करायचं आहे, तर नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन तुम्ही करू शकतात. कांदा लसूण वगैरे तुम्ही खाऊ शकतात किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही वर्ज्य सुद्धा करू शकतात. यामध्ये असं काहीही सांगितलेलं नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही वाचू शकतात तुमची ज्या काही इच्छा असतील. त्याचबरोबर तुम्हाला जर खाली झोपायचं असेल, चटईवर झोपायचं असेल, ते सुद्धा तुम्हाला कुठलाही असा नियम सांगितलेला नाहीये, पण तुम्हाला हवं तसे तुम्ही गुरुचरित्रासारखे सुद्धा नियम त्याच्यामध्ये पालन करू शकता. म्हणून तुमची इच्छा असेल तर या ग्रंथाचं तुम्ही आवर्जून पारायण करावं, कारण इतका सुंदर, दिव्य आणि प्रभावी असा हा ग्रंथ आहे. ज्यांनी आणि मला तर प्रत्येकाला वाटतं का आपण सर्वांनी सेवा करायला पाहिजे. बघा, प्रत्येकाला वाटतं का माझं गुरुचरित्र ग्रंथ आहे, तर काही कारणामुळे प्रत्येक वेळेस आपण गुरुचरित्र पारायण करू शकत नाही. मनाला वाटतं का खूप जास्त भारी वाटतं जेव्हा आपण सेवा करत नाही, पण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच 11 दिवसांची ही सेवा करू शकता. ज्यांची इच्छा आहे त्याने 21 दिवसांची सुद्धा ही सेवा करू शकतात. याचाच अर्थ असा का मूळ गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला वाचायची गरज नाही आणि तोही तुम्ही पठण करू शकता, पण तो 7 दिवसातच पठण करायचा असतो. काही कारणाने जर तो पठण होत नसेल तर तुम्ही ह्या ग्रंथाचं आवर्जून पारायण करू शकता, कारण तितका सुंदर आणि दिव्य असा हा ग्रंथ आहे. जेव्हा ग्रंथ तुम्ही पठण करताना तेव्हा खरंच मनात हीच भावना येते का आपण जो काही आपलं गुरुचरित्र आहे, दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातून ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, तोच आपण पठण करतो आहे. हा ग्रंथ तुम्हाला सांगते का कितीही अडचणी असल्या, तुम्ही कितीही अडचणीत अडकलेले असले तरी तुम्ही असंख्य अडचणीवर मात करू शकतात. इतका सुंदर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ आहे. याचं तुम्ही पारायण करून लगेच तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही सांगून तुमच्या अडचणीतून, आपल्या प्रारब्धातून, तुमच्या संकटातून तुम्ही सुटका करू शकतात. बघा, प्रारब्ध आहेत, आपल्या अडचणी जर एवढ्या असतील ना तर तेवढी सेवा आपण केली पाहिजे. आपलं काय होतं ना, अडचणी आपल्या खूप मोठ्या आणि सेवा खूप कमी करायची आणि देवाला खूप काही मागायचं. देव फक्त देण्यासाठीच बसलेला आहे, पण जोपर्यंत तुमचे प्रारब्ध, तुमचे कर्म धुतले जात नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामींच्या अध्यात्माची, तुम्हाला सेवेची, तुम्हाला तुमच्या याची प्रचिती होत नाही, तुम्हाला ते मिळत नाही. अडचणी जास्त असतील म्हणून तुम्हाला सेवा सुद्धा खूप जास्त करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच तुम्ही सेवा करा आणि बघा, अनुभव खरंच येतो. 21 दिवसांमध्ये समजा 11 दिवसांच्या पारायणाला सुरुवात केली तर 4 दिवस जर तुमचा प्रॉब्लेम वगैरे आला तर तेवढी सेवा थांबवून द्यायची आणि पुन्हा ती सेवा नव्याने कंटिन्यू करायची. असं होतं का एक दिवस गावाला गेलो तर तोही दिवस तुम्ही त्या दिवशी थांबवू शकता काही कारणांसाठी आणि नंतर त्याच्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करायची. पण जेवढं शक्य होईल तेवढं 11 दिवस कंटिन्यू सेवा करायची, जेणेकरून 12वा दिवस येईल याचं काही आपण मनामध्ये आणायचं नाही. किंवा अधूनमधून आपण काही कारण असलं किंवा अडचणी असली तर संकल्प करत असताना यथाकालीन, म्हणजे मला जेव्हा वेळ मिळेल तशा पद्धतीने मी एखादा दिवस जरी माझा चुकला, काहीतरी घरात इमर्जन्सी आली, आपल्याकडनं सेवाच होणार नाही, यासाठी यथाकालीन शब्द वापरायचा आहे जेव्हा आपण संकल्प करतो. काय होतं, सेवा करत असताना निगेटिव्ह विचार येतात, मन लागत नाही, मन इकडे तिकडे भटकतं, असंख्य विचार तुमच्या डोक्यात येतात, असंख्य प्रश्न तुमच्या डोक्यात येतात आणि त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आपल्या मनात आपण विचारांशी गप्पा मारत बसायचं नाही, तर आपलं सगळं लक्ष आपल्या सेवेकडे, आपल्या आवाजाकडे केंद्रित झालेलं पाहिजे. आपलं लक्ष केंद्रित केलं ना का मनात कुठलेही विचार येत नाही. चुकून माकून जर एखादा
आपण ते महाराज सेवेमध्ये घालवून टाकतात आणि छान आपण सेवा करणं, नामजप करणं. बघा एवढ्या साऱ्या सेवा तुम्हाला ज्या सांगितलेल्या आहेत ना, त्या तुम्हाला करणं शक्य होईल का नाही? तुमच्याकडून होईल. त्या सेवा जर तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच होईल. मनात ठरवलं तर सगळं काही होतं. गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून परमेश्वराकडे काही ना काही कृतज्ञता खूप महत्वाची असते. आभार मानणं खूप जास्त महत्वाचं असतं. परमेश्वर माझ्या आयुष्यात जे काही आहे ना ते तुमच्यामुळेच आहे. म्हणजे चांगलं असू दे, वाईट असू दे, ते आपले भोग, आपले प्रारब्ध. म्हणजे सगळं काही सुरळीत चालू आहे. देवाचे जे काही इच्छा असतील, आपण ज्याला गॉड प्लॅन म्हणत असतो, देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलेलं आहे. आणि एवढं सुंदर माझं आयुष्य आहे ना, तर एखाद्या पानावर सुद्धा जर माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे तर एखाद्या पानावर निश्चितच तथास्तु लिहिलेलं असेल. बघा त्यांच्यावरचा हा ठेवलेला विश्वास. आता जरी मनासारखं नाही घडलं म्हणून देव वाईट आहे का? तर नाही. मनासारखं घडत नाहीये म्हणून देव वाईट नाहीये. पण जे काही घडत आहे ना ते देवाच्याच इच्छेने घडत आहे, परमेश्वराच्याच इच्छेने घडत आहे. आणि त्याच्यासाठी आपले कर्मही चांगलं असणं महत्वाचं आहे. आणि अर्थातच तुम्ही जे काही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्याला नशिबाची साथ असणं, महाराजांची साथ असणं, सेवेची साथ असणं हे खूप जास्त महत्वाचं असते. बघा ज्याच्यासाठी आपण इतकं करतो आहे, झालेली सेवा स्वामींच्या चरणी आपण रुजू करतो आहे, सगळ्या काही आपण सेवा करतो आहे, त्या कोणासाठी करतो आहे? आपले कर्म, आपले प्रारब्ध. महाराजांसाठी आपण काहीही करत नाहीये, कारण महाराज तुम्हाला म्हणतच नाहीये का माझ्यासाठी तुम्ही करा. ते आपल्याला आपल्यासाठी जवळून घेण्यासाठी नाही, तर ते आपल्याला फक्त आणि फक्त देण्यासाठी बसलेले आहेत. इतक्या आयुष्यामध्ये अडचणी चालू आहेत, संकट चालू आहेत. मग तुम्ही जर अडचणी संकटांना सामोरं जातो आहेच ना आपण, आपलं आयुष्य एकाच ठिकाणी थांबलेलं नाहीये. पण ह्याच ठिकाणी जर तुम्ही सेवा केली, मनापासून महाराजांना कृतज्ञता व्यक्त केली का जे काही चांगलं आहे ना ते तुमच्याच आशीर्वादाने आहे, तुमच्याच प्राप्तीने आहेत, किंवा जे काही आहे ते स्वामी तुमच्यामुळेच माझं आयुष्य खूप सुंदर झालेलं आहे हो. इतकी जरी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली ना तर महाराज खूप आणि भरभरून देतात. सगळ्या सेवा केल्याच पाहिजे, मी तरी असं सांगेल. कारण सगळ्या सेवेमध्ये काही ना काही वेगळं वेगळं तुम्हाला मिळणार आहे. जो काही तुमचा प्रारब्धाचा बॅलन्स आहे, तुमचे प्रारब्ध आहेत, तुमचे कर्म आहेत, ते कमी होण्यासाठी, धुण्यासाठी मदत करणार आहेत. आणि याच्यासाठी ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनल बघता येतील. आणि मी तर सांगेल का 21 दिवस तुम्हाला जमलं ना गुरुचरित्र, संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करणं गुरुपौर्णिमेपर्यंत, तर तुम्ही निदान 11 दिवस तरी या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करून बघा, स्वामी चरित्र करून बघा. नाही 21 दिवस सेवा होत आहे ना, तर 11 दिवस तरी तुम्ही सेवा करा आणि स्वतःचा अनुभव घेऊन बघा का खूप छान अनुभव येतात. आणि काय असतं ना, गुरुपौर्णिमा असल्यामुळे जे काही आपलं महाराजांविषयीचं तत्व आहे किंवा जागृत शक्ती आहे ती खूप जास्त प्रमाणात आता जागृत झालेली असते. म्हणून ह्या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा तरी कोणतं ना कोणतं तरी पारायण नक्कीच झालं पाहिजे. सेवा कशी वाटली?